आज आपण बनवूया शेवभाजी। शेवभाजीसोबत आपण टमाटर काकडी सलाद, चपात्या, शेव आणि लोणचं घेतलेलं आहे। खूप छान ही शेवभाजी तयार होते। त्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेला कांदा, अद्रक, लसूण, धना जिरा, कसुरी मेथी, दालचिनी, खोबरा। 4 चमचे तेल कढईत टाकून घेऊ। तेल तापलं, आपण आता त्यात जिरे टाकून घेऊ, दालचिनी, वाटण केलेला सर्व मसाला आणि हलवून घेऊ। लाल तिखट टाकून घेऊ, हळद, गरम मसाला आपल्या आवडीप्रमाणे, आणि मसाला छान एकजीव करून घेऊ। कसुरी मेथी थोडी क्रश करून त्यामध्ये टाकून घेऊ आणि परत एकदा छान मसाला मिक्स करून घेऊ तेल सुटेपर्यंत। मसाला आपला छान तयार झालेला आहे, तेलही छान सुटलेलं आहे। त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ। मसाला मिक्स करून घेऊ। भाजीला उकड छान आलेली आहे, रंगही खूप सुंदर आलेला आहे। कसुरी मेथी तुम्ही टाकून बघा, शेवभाजी खूप छान होते। आपली ग्रेव्ही तयार आहे। यामध्ये थोडी कोथिंबीर टाकू, आवडीप्रमाणे मीठ, भाजीला उकड आणून घेऊ आणि त्यात शेव टाकू। शेव सब्जी आपली तयार आहे। भाजीला उकड छान आलेली आहे। भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। चपातीसोबत, भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते। एका प्लेटमध्ये कैरी लोणचं, टमाटर चटणी सलाद, शेवभाजी, चपात्या, अशी शेवभाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।